ही व्यक्ती आहे ना, ही खूप ग्राउंड टू अर्थ व्यक्ती आहे. भाऊ कदम अत्यंत ग्राउंड टू अर्थ व्यक्ती आहे. माझ्या काही इव्हेंटमध्ये म्हणजे इव्हेंट कंपनी आहे माझी, ते यायचे आणि त्यांची स्किट्स वगैरे असायची आणि मी कधी असा माझा इव्हेंटच कंपनी असल्यावर मी कधी त्यांच्याकडनं कमिशन वगैरे घ्यायचो नाही. म्हणजे भाऊ मला बाबा एक्स अमाऊंट सांगितली तर मी समोरच्या पार्टीला एक्स अधिक 10 रुपये असं कधी गेलं नाही आणि त्यांना माहिती होतं पार्टी डायरेक्ट पैसे द्यायची. ही व्यक्ती अशी होती, अरे प्रणय तू मला एवढे ठिकाणी इव्हेंटला घेऊन गेलास, तू कधी 1 रुपया घेतला नाही. तर या माणसाने माझ्या हातात 25,000 रुपये दिले. म्हटलं भाऊ हे मला आवडतच नाही, हा विषय मी नाही करू शकत. पण अशी व्यक्ती की प्रणय माझ्यासाठी करतोय आणि प्रणयला मी काय नाही देत आहे असं त्यांना वाटलं. त्यांनी मला ते पैसे दिले. मी म्हटलं पैसे मी स्वीकारणार नाही. ते म्हणाले नाही, हे तू घेतलेच पाहिजेस. मग मी ते पैसे एका अनाथ आश्रमाला यांच्याच नावाने दिले. मला जे त्यांच्या मनात आहे ना, ते जर एवढ्या जागी आहेत तर आपणही त्या जागी पोहोचलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे भाऊंसोबत काम करणारे फिक्स होतो. माझा प्रश्न लेखकांना आहे. असं म्हणतात की चला हवा येऊ द्यामध्ये नेहमी भाऊ कदम विसरतो यावर हजारो विनोद झालेले आहेत की हे विसरतात. तर ते नाटकातले संवाद कसे पाठ करतात हे त्यांनी विचारायला सांगितलंय. आणि आताच तुम्ही म्हणालात की मला 2 नाटकं एकाच वेळेला करायचे, तर याचं काय राज आहे? याचं उत्तर सॉरी मी देतो की हा प्रश्न मलाही कोणीतरी विचारलेला. अरे भाऊ आहेत पण ते विसरले तर. पण या चौघांपैकी ज्याचं सगळ्यात जास्त आणि सगळ्यात आधी पाठ झालंय ते म्हणजे भाऊ आहे. हा, त्यामुळे भाऊ विसरायची शक्यता सुतराम नाही. मध्ये चला हवा येऊ द्या मध्ये काय होतं भाऊ, जरा तुम्ही सांगा. ते एकदा झालं होतं तसं, कारण त्याला कमी वेळ असतो. आम्हाला 1-2 तासच देतात स्क्रिप्ट हातात आल्यावर आणि मोठं स्क्रिप्ट असतं 30 पानाचं वगैरे. आणि त्याच्यात माझी मध्यवर्ती भूमिका असल्यामुळे सगळ्यांशी मला बोलावं लागतं. तर एकदा असं झालं की काहीतरी विसरलो कुठली तरी याच्याशी बोलायचं आणि ते मग छाबड्याने तेच धरलं आणि तो पुढे मग चालू राहिला. विसंगती आली की विनोदाची निर्मिती होते. तर तुमच्या टायटलमध्येच बरीचशी विसंगती आहे. एकीकडे तुम्ही म्हणताय की कॉमेडीचा शार्प शूटर आहे आणि तोही सिरियल किलर आहे. तर या विसंगतीबद्दल थोडंसं सांगा. ऍक्च्युली हे स्क्रिप्ट लिहिलं, माझ्या प्रत्येक स्क्रिप्ट बद्दल माझं जे आपले ख्यातनाम गीतकार गुरु ठाकूर जे माझे खास मित्र आहेत त्यांच्याशी कायम चर्चा असते. तर हा प्लॉट ऐकल्यावर गुरु एक्झॅक्टली हे म्हणाला की अरे हा विसंगतीतला विनोद आहे. मग याचं नाव ठेवताना आपण विसंगतीत जो विनोद होईल ते ठेवूया. कारण आज मी आता रिव्हील नाही करत, पण हा विषय बघितल्यावर तुम्हाला कळेल. कारण होईल कसं बघताना तुम्ही हसाल, पण ते स्टेजवर जे चाललंय त्याच्यावर हसताय का तुमच्या घरात जे घडतंय त्याच्यावर हसताय, हा प्रश्न तुम्हाला पडेल. आणि बऱ्याच वर्षात माझ्या मते किंवा सध्या तरी सस्पेन्स कॉमेडी हा प्रकार रंगमंचावर नाहीये. तर ह्या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांना ही सस्पेन्स कॉमेडीची मेजवानी मिळेल. आणि आम्ही प्रयत्न हा केलाय की ही कॉमेडी पण असताना तो कॉमेडीचा जो एक क्लास आहे तो मेंटेन राहील आणि ह्या ज्या स्टोरीचा सस्पेन्स आहे तो पडदा उघडल्यापासून तो पडदा पडेपर्यंत तो मेंटेन राहील ह्याचा प्रयत्न केलाय. तर तुम्ही म्हणाला तसं एक्झॅक्टली नावाप्रमाणेच स्क्रिप्ट हे विसंगतीतल्या विनोदाचं आहे, जी निदान आपल्या प्रत्येकाच्या घरात रोज घडते. भावना प्रश्न आहे माझा की यात दोन्ही करून गेलं गाव कॉमेडी चालू होते तुमचं आणि ह्यात सिरियल किलर, यात नक्की सिरियल किलरने नक्की काय केलंय म्हणजे कॉमेडीच केली की नुसतं किलर मध्ये तुम्ही काय केलं असं? नाही, हाच प्रॉब्लेम असतो की मी आहे म्हणजे आता कॉमेडीच आहे त्याच्यात. हे तर गृहीत आहेत, सुरू तर होणारच त्या कॉमेडीने, पण ती वेगळी कॉमेडी आहे. जसं हे म्हणाले सस्पेन्स कॉमेडी, तर ती तुम्हाला बघायला मिळेल ह्या नाटकात. आणि एक वेगळीच कॉमेडीची झलक या म्हणजे दोन्ही नाटकं बघताना तुम्हाला ती जाणवेल. एकीकडे करून गेलो भाव आणि एकीकडे हे नाटक सिरियल किलर. त्यामुळे त्याची मजा तुम्ही नाटक बघितल्यावरच घेऊ शकता आणि मग तेव्हा माझ्याशी बोललात तर बरं होईल, मलाही काहीतरी त्याचा फायदा होईल. भाऊ, मी जेव्हा या प्रेस कॉन्फरन्सला यायला निघालो तेव्हा एक तुझा चाहता मला भेटला
आणि त्यांनी असं सांगितलं की भाऊ कदमना हा प्रश्न विचारा की तुमच्या सिरियल किलर हे नाव कसं काय घेतलं? सॉरी मला कळलं नाही. सिरियल किलर हे नाव कसं काय घेतलंय? ऍक्च्युली आता काय स्टोरी रिव्हील न करायचे लिमिटेशन्स आहेत म्हणून मी याचं उत्तर देऊ शकत नाही. पण हे जितके म्हणजे मी एवढी गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो की प्रेक्षकात जेवढे म्हणून लोक असतील त्यातला प्रत्येक जण जे काही डोक्यात घेऊन आला असेल की हे असं असेल, हा सिरियल किलर हे करेल, ते करेल, ते करेल, त्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे आपण जो सिरियल किलरचा अर्थ घेतो तो अर्थ ऍक्च्युअली नाटकात नाही आहे, ते वेगळंच काहीतरी आहे आणि ते प्रत्येकाशी रिलेट करणार आहे. त्यामुळे त्याबद्दल मी आता एवढंच सांगू शकतो. थोडक्यात म्हणजे ते नाटक किल करणार नाही. हा म्हणजे नाटक बघतानाच ते कळेल की हे आणि ते अगदी 10व्या मिनिटालाच कळेल, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. पण ते वेगळ्या पद्धतीचा सिरियल किलर आहे. माझा प्रश्न राहुलला आहे. राहुल, अद्वैतने किती नाटकं केली? आतापर्यंत अद्वैत थिएटरने 26 नाटकं केलेली आहेत. हे 27व आहे आणि आणखीन 2 नाटकं येतात आहे. काही दिवसात तुमच्या भेटीला येईलच. याला जोडून एक माझा प्रश्न राहुल सरांना आहे की असं म्हटलं जातं की राहुल भंडारे यांना सक्सेसफुल नाटकाचा फॉर्म्युला गवसलेला आहे, तर तो फॉर्म्युला काय आहे हे तुम्ही सांगाल का? काय एक सिनियर निर्माते होते आमचे, ज्याला दिवंगत आहेत, सुधीर भट म्हणून. त्यांनी एकदा मला असं आमच्या खूप गप्पा व्हायच्या, कामं नसायची, कधी कधी बुकिंग नसले का आम्ही चाड्या करत गप्पा मारत काउंटरला बसायचो. तर असे बसता बसता बोलता बोलता ते खूप काही सूत्र देऊन जायचे आम्हाला. म्हणजे ऑफकोर्स मला आवर्जून एक नाव घ्यावं असं वाटतं, मोहन तोडवलकर सरांचं, सुधीर भट साहेबांचं, मच्छिंद्र कांबळे साहेबांचं. तर सुधीर भट बोलता बोलता गोष्ट बोलले होते मला की ज्या निर्मात्याला धंद्याचं नाटक आणि नाटकाचा धंदा जमतो तो खरा सक्सेसचा फॉर्म्युला आहे. तर धंद्याचं नाटक म्हणजे काय की तुमच्या वाचनामध्ये जे नाटक आलेलं आहे त्या नाटक वाचताना तुम्हाला त्या नाटकात धंदा दिसतोय का हे तुम्हाला पहिलं गवसलं पाहिजे. आणि सेकंड थिंग, धंद्याचं नाटक आणि नाटकाचा धंदा. आणि नाटकाचा धंदा करण्यासाठी अनेक लोक आहेत, अनुभव आहे, 18 वर्षाचा अनुभव आहे. गोट्या काकासारखा सूत्रधार आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे सोपं आहे, फार असं त्याचं काही डिफिकल्ट नाही. आणि एकदा नाटक आपल्याला कळलं की हे या जॉनरचं नाटक आहे, तर याचा धंदा कसा करायचा, याचं टेरिटरी काय असणार आहे, याचा ऑडियन्स कुठला असणार आहे, याचा क्लास ऑडियन्स आहे का मास ऑडियन्स आहे, हे आपल्याला अंदाज येतो. पार्किंगवरून आपल्याला कळतं की या नाटकाचा ऑडियन्स क्लास आहे का मास आहे. या नाटकाला BMW, मर्सिडीज, स्कॉडा, सुपर्ब अशा गाड्या लागतात, समजून जायचं हा क्लासचा ऑडियन्स आहे. पण ज्या नाटकाला शेवटच्या क्षणापर्यंत फॅमिलीला घेऊन हो आम्हाला पुढचे 2 तिकीट द्या, समजा हा आपला ऑडियन्स आहे, हा मास ॲपल ऑडियन्स आहे, बाल्कनीतला ऑडियन्स आहे. त्याच्यामुळे हे निर्माता म्हणून तुम्हाला कॉन्शियस राहावं लागतं की तुमचा ऑडियन्स कुठला आहे, कशा पद्धतीचा ऑडियन्स तुम्हाला येतो. ज्यावेळी फोन बुकिंग्स, आता आमचं लक्ष बुक माय शोवर आहे, आमचं लक्ष फोन बुकिंग्सवर आहे, आमचं लक्ष आम्हाला येणाऱ्या कॉल्सवर आहे की किती ऑडियन्स कशा पद्धतीने आपल्याला बुकिंग्स मागतोय. आता मी अलबत्ता जेव्हा करत होतो, म्हणजे गोट्यागात खरा त्याच्यामागं सूत्रधार आहे खरं म्हणजे, की आम्हाला अंदाज नव्हता की अशा पद्धतीने नाटक त्या अंगावर येणार आहे ऑडियन्स आमच्या. म्हणजे हाऊसफुलचा बोर्ड लागून ब्लॅकने तिकीट जाणं म्हणजे मराठी रंगभूमीच्या 20 वर्षाच्या इतिहासामध्ये सहिरेसेनंतर ब्लॅकने तिकीट जाणं हे बालनाट्याने अलबत्याने दाखवून दिलं. म्हणजे ते बुकिंगच व्हायचं, ते 5-5, 10-10 तिकीट्स बुकिंग व्हायचे. त्याच्यातनं कळायचं की हा माउथ पब्लिसिटीने धरलेलं नाटक आहे. तर मला असं वाटतं की ते सूत्र तर डेफिनेटली मला आता माहिती आहे कसं काय करायचंय. आता सिरियल किलर सारखं नाटक जेव्हा केदार देसाईंनी कुडाळमध्ये, आम्ही स्पेशली कुडाळमध्ये गेलो नाटक ऐकायला, मी आणि भाऊ, बरोबर ना भाऊ, आणि तिथं छान गप्पा बिप्पा रंगल्या, मस्त मासे बिसे दुपारी खाल्ले आणि रात्री नाटकाचं वाचन होतं. नाटक वाचल्यानंतर बोललो की हे नाटक करायचं आपण भाऊ, वेगळा विषय आहे आणि वेगळ्या पद्धतीने याची ट्रीटमेंट होणार आहे आणि तू असला तर अगदी धमाल येणार आहे. आणि यातलं महत्वाचं ॲसेट म्हणजे काय, भाऊ कदम. भाऊ कदम म्हटलं काही विषयच नसतो. नाटकाला बुकिंग आणि बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नाही तुम्हाला. एक विचारू का? विचार. नाटकाचं नाव आणि कॉमेडीचं शार्प शूटर सगळं इंग्लिशमध्ये आहे आणि मुख्य कॅरेक्टर भाऊ आहे. तर ही घटना नक्की कुठे घडते? महाराष्ट्रात घडते, परदेशात घडते
की नक्की कुठे घडते, म्हणजे तुमचा ऑडियन्स कुठला आहे? नाही, ही ज्या ज्या घरात नवरा बायको राहतात, आई मुलगा राहतो, त्या प्रत्येक घरात हे घडतं, मग ते देशात असो किंवा परदेशात असो. आणि हे टायटल तुम्हाला मराठीला अभिजात दर्जा मिळायच्या आधी सुचलेलं आहे का? हो. नाही, मी नाटक मराठीच करतो. आणि मला मगाच्या तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर अजून द्यायचं होतं राहुलजींच्या बाबतीत, की माझं एक फार आवडतं वाक्य आहे, शहाणी लोक गणित करतात आणि वेडी लोक इतिहास घडवतात. तर हा एक प्रकारचा आमच्या सोबत नाटक करणं, ज्यांनी आजपर्यंत व्यावसायिक काहीच केलं नाही, हा एक वेडेपणाच आहे. तो त्यांच्यामध्ये आहे, म्हणून आज त्यांच्या नाटकाचे 1000, 1200, 1500 प्रयोग होतात. मे बी काही जण फक्त गणित घालत असतील, उडी मारत नसतील. उडी मारल्याशिवाय तो पलीकडे जाणार नाही. तर ते एक त्यांच्या यशाचं गमक असेल असं मला वाटतं. नाही, इथे नाटक बघितल्यावर तुम्हाला कळेल ते पंच काय आहेत. ते आत्ता सांगणं तर नाहीच होणार, पण तुम्ही तिकडे या, दिलगुलास हसा आणि टेन्शन घाबरत हसा, असं नाही की बिंदास हसायला मिळेल, पण मजा येणार आहे. ऍक्शनचे पंचेस आहेत का? ऍक्शनचं नाही, ऍक्शनचे पंचेस नाही आहेत ना असं? खरं तर माझ्यासाठी मुंबईतनं सुरू झाला, कारण माझी खूप इच्छा होती नाटक करायची आणि परमेश्वराच्या कृपेने खूप ऑफर्स येतही होत्या. पण मी मनात 2 प्रोडक्शन हाऊसेस धरली होती की जर का या प्रोडक्शन हाऊसने मला विचारलं तर ते नाटक करायचं. त्यातलं 1 नंबरचं राहुल सरांचं होतं. आणि मी खरं तर थोडीशी लेट झाले, आता मला नाटक प्रोड्यूसही करायचं होतं त्यांच्याबरोबर, पण प्रणय सर पहिले आलेले आहेत त्याच्यामध्ये. पण तरी मला राहुल सरांबरोबर कायमच नाटक करायचं होतं, कारण का ते ज्या पॅशनेटली नाटक उभं करतात ते मला फार आवडलं होतं. आणि मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नाटक करायचं होतं, कारण का आता या इंडस्ट्रीत इतकी वर्ष काम करून सगळेच जण मित्र मैत्रिणी असं झालेलं आहे. आणि त्यामुळे म्हणजे मी ऐकते सगळ्यांचं, पण माझ्यावर कोणी दादागिरी वगैरे करू शकत नाही, ते केदार सर खूप करतात. त्यामुळे मला ऍक्च्युली तेच हवं होतं की कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन नाटक करायचं होतं. या नाटकाच्या संदर्भात फक्त हे मला सगळं उद्या भोगावं लागणार आहे, आज मी सेफ आहे. फक्त भाऊंबरोबर आधी काम केलं होतं, अदरवाईज हा सगळा ग्रुप माझ्यासाठी नवीन आहे. आणि तेच तर एक्सप्लोर करायचं होतं की वेगळ्या ग्रुपमध्ये वेगळ्या लोकांबरोबर वेगळ्या धाटणीचं नाटक. आणि अक्षरशः म्हणजे हे देवानी असं मला गॉड सेंट म्हणतात ना, तसं हे प्रोजेक्ट माझ्या हातात आलं आहे. थँक्यू. प्रणय सर, आयुष्याचं दुसरं नाटक आहे. तुम्ही असं ठरवलं की भाऊ कदम आपल्या नाटकात पाहिजे किंवा ही टीम तुम्हाला घ्यायची असं ठरवलं कसं? दुसरं नाटक अयोध्या हा एक पूर्णपणे ऐतिहासिकच विषय होता आणि मुद्दाम सांगावं असं वाटतं, मगाशी राहिलं सांगायचं. तेजसने श्री रामचंद्रांची जी भूमिका केली आहे ती एवढी अप्रतिम केली आहे की नाटक बघितल्यानंतर 25% प्रेक्षक हे त्यांचं दर्शन घ्यायला येतात. तो एक वेगळा सोहळा असतो नाटक झाल्यानंतर. खूप अप्रतिम भूमिका तेजसने केली आहे. आता तुमच्या मुद्द्याकडे येतो. मगाशी म्हटलं तसं केदार आणि मी अत्यंत जवळचे मित्र पहिलीपासून असल्यामुळे आमचं कमर्शियली काहीतरी करायचं फिक्सच होतं. आणि भाऊंची आणि माझी मैत्री त्याला माहिती होती. मग संहिता अशी निवडायची की त्यात भाऊ असले पाहिजे ते आमचं पहिल्यापासून होतं. म्हणजे करायचं नाटक पहिलं तर भाऊंबरोबर करायचं, व्यावसायिक भूमीवर, हे आमचं फिक्स होतं. कारण तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे एक प्रश्न भाऊला, भाऊ मी विचारणार नाही स्टोरी काय आहे, विचारणार नाही कारण सस्पेन्स थ्रिलर आहे, पण कॅरेक्टर बद्दल काहीतरी सांगा. व्हॉट इज युअर कॅरेक्टर, म्हणजे रोल काय आहे? कॅरेक्टर खूप मजेशीर आहे. म्हणजे ते त्याच्यावर जे टेन्शन येतं आणि ते सॉल्व करायला तो सगळी धडपड करतो आणि ते सक्सेसफुल होतं की नाही आणि त्याची काय वाट लागते या सगळ्या प्रकरणात ते तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून ते वेगळे गोष्टी फेस करणं, घरी पण फेस करतोय, बाहेर पण फेस करतोय, तर त्या ह्याच्यात त्याची जी तारांबळ उडते ते बघायला तुम्हाला खूप आवडेल. पण वेगळा रोल आहे, आजपर्यंत तुम्ही केलंच नाही असं? हो, आजपर्यंत केला नाही असाच रोल आहे तो.
आणि भाऊंच्या विविध छटा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ते पण आता डिस्क्लोज करू शकत नाही आम्ही, ते नाटक बघितल्यावरच तुमच्या लक्षात येईल. मी या नाटकाचा निर्माता आहे. राहुल भंडारे माझ्यासोबत आहेत. आता या नाटकातले मुख्य अभिनेते आपण सर्व परिचित आहात, ते म्हणजे भाऊ. आणि या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन ज्यांनी केलं ते केदार देसाई. काही गोष्टी आज मुद्दाम आपल्यासमोर मांडणं मला गरजेचं वाटतं. इयत्ता पहिलीपासून केदार देसाई आणि मी मित्र आहोत. केदार देसाई यांनी अनेक एकांकिका, अनेक नाटकं प्रायोगिक दिग्दर्शित केलेली आहेत. महाराष्ट्र शासनाचा पाकीशून्य या नाटकासाठीचा पुरस्कार 5 लाखाचं पारितोषिक केदार देसाई यांच्या पाकीशून्य नाटकाला मिळालेलं होतं. बऱ्याच एकांकिकेमध्ये, बऱ्याच नाटकांमध्ये उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट लेखक अशी पारितोषिके मिळवणारा हा आमचा या नाटकाचा दिग्दर्शक आहे. मला विशेष आनंद असा होतोय की आम्ही कोकणातले आहोत. मी स्वतः कुडाळचा आहे. आमचं बालपणीचं शिक्षण हे कुडाळतनं सुरू झालं आणि सांस्कृतिक वसा हा कुडाळतनं सुरू झाला. केदाराने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिलीपासून आम्ही मित्र आहोत. आपल्या नाटकातील अजून 2 अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी आणि अभिनेता तेजस मुंगुळकर. तर आमचा एक मानस होता की मला असं वाटायचं की कोकणातनं आपण काहीतरी नाट्य क्षेत्रात काम करावं, व्यावसायिक नाट्य क्षेत्रात. जसं की यापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, आपल्या सर्वांचे लाडके मच्छिंद्र कांबळी यांनी कोकणातनं फार मोठं असं नाट्य क्षेत्रात काम केलेलं आहे. मग आम्ही प्रायोगिक करत होतो, तर कुठेतरी व्यावसायिकला यावं असं मनापासून वाटत होतं. इव्हेंट कंपनी चालवतो मी, त्यामुळे माझी इव्हेंट कंपनी आहे, त्यामुळे मला ते कायम असं डोक्यात यायचं. आणि मी केदारला असं म्हटलं होतं की आपण केदार प्रायोगिकला येऊया. इव्हेंट कंपनी चालवत असताना भाऊ कदम साहेबांची ओळख झाली, मैत्री वाढली आणि एकदा धाडस केलं आणि भाऊनं विचारलं, भाऊ आपल्याला काहीतरी व्यावसायिक काम करायचं आहे, आपण याल का आमच्यासोबत. भाऊनी थोडा वेळ घेतला पण हो म्हणाले. आणि भाऊनी हो म्हटल्यावर भाऊंची व्यक्तिरेखा समोर ठेवून केदार देसाईने लेखन केलं. ते उत्कृष्ट संहिता त्यांनी आणली आणि ती सगळ्यांनाच आवडली. त्याबद्दल केदार देसाई बोलली. पण प्रत्यक्ष सिरियल किलरला येण्यापूर्वी आम्ही अयोध्या नावाचं एक महानाट्य केलं. जसं तुम्ही जाणता राजा बघितलं असेल त्या फॉर्मॅटमध्ये आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आमचं पहिलं प्रोडक्शन ते म्हणजे अयोध्या. वनवासातून परतलेला राम, त्याच्या स्वागतासाठी सजलेली अयोध्या आणि आता जी अयोध्या राम मंदिर झालं त्याच्या स्वागतासाठी सजलेली अयोध्या, त्यामधला पूर्ण 500 वर्षाचा प्रवास आम्ही त्या नाटकात दाखवला. कोकणात, बेळगावमध्ये, गोव्यामध्ये त्याचे शो झाले. अजून मुंबईत आणायचं आहे, कारण जानेवारीतच केलं ते लॉन्च आम्ही यावर्षी. आणि त्याला भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळाला. ते एक बूस्ट मिळाला आम्हाला. आणि विशेष सांगायला आनंद वाटतो, सॉरी अश्विनी, की इथे बसलेले 4ही लोक सिंधुदुर्गातले. भाऊ कदम सिंधुदुर्गातले, मी सिंधुदुर्गातला आहे, केदार देसाई सिंधुदुर्गातले आहेत, आपले तेजस पिंगुळकर सिंधुदुर्गातले आहेत. म्युझिक ज्यांनी दिलं ते विजय गवंडे सिंधुदुर्गातले आहेत. हे टायटल ज्यांनी सुचवलं ते गुरु ठाकूर सिंधुदुर्गातले आहेत. ते कोकणातला एक रस्सा तुम्हाला मी या निमित्ताने बघायला मिळेल. आणि विशेष आनंद या गोष्टीचा अजून वाटतो. आता जे आपण हॉटेलमध्ये बसलो आहे तो हॉटेलचे मालक पण सिंधुदुर्गात. तसा एक योगायोग म्हणायला हरकत नाही. तर मला खूप आनंद वाटतो आपल्या मुंबईमध्ये येत्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हे नाटक आपण सर्वांसाठी प्रदर्शित करत आहोत. मला आपल्याला एवढंच आवाहन करायचं आहे की आम्ही कोकणातील
व्यक्तीने हे धाडस केलंय. अर्थात राहुलजींची मला सोबत आहेच, पण आपली पण सोबत मला मिळू दे, जेणेकरून असं डेअरिंग करायची हिंमत सगळ्या युवकांमध्ये येईल. आणि ऑफकोर्स तुमची सोबत असेल तर सक्सेस मिळेल यात मला काहीच शंका नाही, कारण आपण एक चांगलं काम हाती घेतलेलं आहे, निखळ मनोरंजनाचं काम हाती घेतलेलं आहे आणि त्यात आम्ही यशस्वी होऊ आपल्या सगळ्यांच्या सोबतीने अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण आमच्या विनंतीला मानून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. यानंतर नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक केदार देसाई यांना मी विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रणय म्हणाला तसं आम्ही खरंच इथे नवीन आहे आणि आमच्या या फार शॉर्ट पिरियडच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण इथे आहात ही खरंच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता या नाटकाबद्दल बोलायचं झालं तर ही सध्या प्रत्येकाच्या घरात घडणारी गोष्ट आहे. मे बी आता इथे मी बघतोय की 33% पण महिला आरक्षण नाहीये, कमीच आहे. त्यामुळे बाकीचे जे सगळे आहेत 80% त्यांना जास्त भेडसावणारा घरातला प्रश्न हा तुम्हाला दिसेल. विषय सांगायचं तर आम्ही प्रचंड इच्छा, नंतर फायनान्शियल पाठबळ हे सगळं जुळवू शकत होतो, तेवढी आमची ताकद होती, इथे आमचे तेवढे कॉन्टॅक्ट आहेत. पण ह्या नाटकासाठी आम्ही उभं राहण्यासाठी जो हुकमी एक्का जो लागतो ते आमचे भाऊ ह्यांनी आमच्यासारख्या ह्या क्षेत्रात अजूनही नवीन असलेल्या चाचपडणाऱ्या कोकणातील म्हणजे आता त्यांच्याच गावातील पण या क्षेत्रात नवीन असलेल्या दोघांवर एवढा विश्वास टाकावा की त्यांनी स्वतःची जी आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षात मेहनतीने जे काही त्यांनी स्थान मिळवलंय, मग त्या स्थानाला मे बी असं होऊ शकतं ना की या नवीन मुलांवर आपण काम करतो. त्यांनी युवक म्हटल्यावर मी जरासं आणि डिस्काउंट घेऊन मुलं म्हटलं आम्हाला, पण त्यांनी तो जो काही विश्वास दाखवलाय त्याबद्दल आधी मी आज पहिल्यांदा सगळ्यांसमोर त्यांचे आभार मानतो. आणि मी एक सगळ्यांना मी त्यांना पण तेव्हा म्हटलं होतं की मला जे आजपर्यंत भाऊ म्हणजे अतिशय चपलकरित्या आणि फार सहज विनोदी अभिनय करतात, हे जे काय आहे ते जे काय त्यांची जी काही हुकूमत आहे त्याच्या सोबतच त्यांचे अभिनयाचे अजून जे काही सगळे पैलू आहे जे पहिल्यांदा माझ्या मते स्टेजवर तुम्ही हे सगळे बघाल, प्रेक्षकांना बघायला मिळतील. आणि एक मल्टी डायमेन्शनल रोल ज्याला आपण म्हणू शकतो, असा मल्टी डायमेन्शनल रोल, आणि तोही आज म्हणजे हे ह्याला आजचं नाटक म्हणू शकतो. हे आता उद्या आपल्याला नाटक बघितल्यावर कळेल. त्या नाटकात त्यांना प्रेझेंट करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. 4 कलाकारांचे हे नाटक आहे. 4ही कलाकारांच्या तेवढ्याच ताकदीच्या भूमिका आहेत त्याच्यात. त्या अश्विनी, तेजस, श्रद्धा ही फार चांगली मेहनत घेऊन ते आता उद्या सादर करायचा प्रयत्न करत आहे. फक्त ह्या सगळ्यासाठी तुम्हा सगळ्यांचं जे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे किंवा आम्ही ज्या तुमच्या ह्या पाठबळावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय ते आमच्या ह्या पूर्ण प्रवासात कायम सोबत राहावं हीच मला तुम्हा सगळ्यांना विनंती करायची आहे. धन्यवाद. निर्माते आलेले आहेत ते आता 2 शब्द बोलतील. नमस्कार. खरं तर अद्वैत थिएटर आणि सिद्धसंकल्प संस्था हे नाटक 2024 मध्ये घेऊन येत आहे तुमच्या भेटीला.
दसऱ्याच्या निमित्ताने. खरं तर कॉमेडी किंवा फार्स ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, पण काही नाटकं अशा असतात की जी क्लासिकल असतात, ते फार आपल्याला अंगविक्षेप करून, आरडाओरड करून, बॉडी लँग्वेजच्या गोष्टी करून, आणि भाऊकडनं करून गेलो का नाटक तुम्ही बघितलं असेल तर भाऊ कदमचे एक वेगळा जॉनर आहे अभिनयाचा, विनोदाचा. त्यात एक वेगळा भाग आहे, टायमिंग एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला बघायला मिळतं त्याच्या परफॉर्मन्स मध्ये नेहमीच. तर सिरियल किलर मध्ये एक वेगळा भाऊ कदम तुम्हाला बघायला मिळेल, जो केदार देसाईने ऍज अ दिग्दर्शक म्हणून किंवा लेखक म्हणून जेव्हा त्याचं ते पात्र निवडलं, लेखक म्हणून दिग्दर्शक म्हणून जेव्हा त्याकडे काम करून घेतलं, तर तालमीमध्ये ते आम्हाला जाणवत होतं की हा वेगळा भाऊ कदम आज लोकांना बघायला मिळणार आहे. आणि आपण सगळ्यांचीच कामं, अश्विनी असेल, आपले तेजस असेल किंवा श्रद्धा असेल, या सगळ्यांचे परफॉर्मन्स चांगले आहेत. प्रयत्न आम्ही सगळ्यांनी चांगला केलेला आहे. आणि अद्वैत थिएटर्स आतापर्यंत तुम्ही नाटकं पाहिलेली आहेत. प्रणय तेली आमचे खूप मित्र जरी जवळचे असते तरी निर्माता म्हणून मॅनेजमेंटमध्ये खूप त्यांचं मोठं काम आहे सिंधुदुर्ग आणि मुंबई पुण्यामध्ये. तर ते सोबत आहेत आणि मी त्यांच्या सोबत आहे. आणि या भूमिकेतनं अद्वैत थिएटरने हे सिरियल किलर बेसिकली नाव ऐकल्यानंतर आपल्याला म्हणजे आता हे बोललेच असतील तुम्हाला की एक सस्पेन्स थ्रिलर असं काहीतरी असेल, पण एक वेगळा अनुभूती ते नाटक पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच असेल ना. आपल्या सगळ्यांच्या जीवनातली ती एक गोष्ट तुम्हाला रिलेट होईल अशी ती गोष्ट आहे त्याच्यात. आता आम्ही ते रिव्हील करत नाही बेसिकली गोष्ट काय आहे काय नाही, ते नाटक बघितल्यानंतर ती गंमत तुम्हाला समजेल. त्यातली ती प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, प्रत्येकाच्या घरात ती गोष्ट आहे आणि प्रत्येकाच्या घरातली गोष्ट म्हणजे सिरियल किलर आहे असं मला वाटतं. तर खूप आनंद होतोय की नाट्य कलाकृती तुमच्या समोर आम्ही दसऱ्याच्या निमित्ताने यावर्षी घेऊन येतोय. आणि मला असं वाटतंय की प्रेक्षकांनी नक्की नेहमीच अद्वैत थिएटरच्या सगळ्या कलाकृतीला डोक्यावर घेतलेला आहे. आणि ही कलाकृती सिरियल किलर रसिक प्रेक्षक तुमच्या माध्यमातून ते तुम्ही पोहोचवालच आणि रसिक प्रेक्षक नक्कीच त्याला तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद देईल अशी अपेक्षा ठेवतो. कारण शेवटी आपण प्रयत्न करतो, रसिक प्रेक्षक कसा रिसीव्ह करतोय, कशा पद्धतीने ते घेतोय हे आपण कोणी सांगू शकत नाही. परंतु इतक्या वर्षाचा 18 वर्षाचा अनुभव जो आहे मराठी रंगभूमीवरचा आणि जवळजवळ 26 नाटकं या अद्वैत थिएटरच्या माध्यमातून झालेली आहे. आणि एक आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय मला की सिद्ध संकल्पाच्या माध्यमातून प्रणय तेली असतील किंवा केदार देसाई सर असतील, एक निर्माते म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न करतात हे मराठी रंगभूमीवर. आणि माझा हा मानस आहे की नवीन निर्माते उभे राहणे खूप गरजेचे आहे आणि त्याच्यासोबत आपण आपली जे काय अनुभव आहे तो त्यांना शेअर करणं, त्याच्यासोबत तो बिझनेस म्हणून कसा डेव्हलप होईल यासाठी प्रयत्न करणं हा माझा नेहमीच माणूस असतो, नवीन प्रयत्न असतो. आणि एक निर्माता उभा राहिला तर एक संस्था उभी राहते, एक संस्था उभी राहिली तर अनेक कलाकार, अनेक दिग्दर्शक, अनेक लेखक उभे राहतात. त्यामुळे निर्माता जगणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मला या निमित्ताने तुमच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं की प्रणय तेली एक सारखा चांगला निर्माता जो ऍक्च्युली ही प्रेस कॉन्फरन्स भरत्या ठिकाणीच होती, परंतु मला बोलला की प्रणय बोलले की नाही राहू आपण चांगल्या ठिकाणी करूया, आपल्या पत्रकार मित्रांना आपण चांगल्या ठिकाणी त्यांना एक मस्त मेजवानी देऊया. तर त्या निमित्ताने आम्ही कोहिनूर हे डिसाईड केलं आणि कोहिनूरमध्ये आज या नाटकाची पहिली माझ्यामध्ये पहिलीच प्रेस कॉन्फरन्स असेल इथे. ही प्रेस कॉन्फरन्स आपण करतोय, त्या निमित्ताने तुमच्याशी पुन्हा अशी भेट होते या निमित्ताने. तर तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या, प्रेम असू द्या. नेहमीच सगळ्या कलाकृतीला तुम्ही मला सपोर्ट केलेला आहे, नाटकाला सपोर्ट केलेला आहे. तर माझ्यासोबत ही माझी सगळी टीम जी आहे त्या टीमला तुमचं सहकार्य, प्रेम, आशीर्वाद मिळो ही अपेक्षा करतो. धन्यवाद. आनंदाची गोष्ट अशी आहे की मराठी माणसं आता एकत्र यायला लागलेली आहेत. दोन निर्माते नॉर्मली कोण कॉपरेट करणार नाही, पण खरीच गोष्ट आहे की आमच्या दोघांचं कोऑर्डिनेशन अत्यंत उत्तम आहे. आणि एक व्यवसाय कसा उभारून राहू शकतो जर माणसं एकत्र आली तर, याचं बहुतेक राहुलजी आपले एक आयडॉल आपण ठरू याच्यातले असं वाटतं मला.
यानंतर मी तेजसला विनंती करतो की आपलं मनोगत त्याने व्यक्त करा. नमस्कार, माझं नाव तेजस पिंगुळकर आणि ही माझी पहिलीच एवढी मोठी प्रेस कॉन्फरन्स आहे आणि पहिलं व्यावसायिक नाटक आहे माझं. मग अशी प्रणयदादाने सांगितलं तसं सिंधू संकल्पमधून मी अयोध्येतून आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली आहे. हे आमचे दोन्ही दादा आहेत आमच्या पाठीशी आणि अयोध्येत मी प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत आहे आणि त्याच्यानंतर हा त्यांच्याबरोबर केलेला हा दुसरा प्रोजेक्ट आणि तो सुद्धा एवढ्या मोठ्या स्केलला. हे वर्ष बघायला गेलं तर सिंधुदुर्गातल्या कलाकारांना म्हणण्यापेक्षा कुडाळमध्ये आम्ही सगळे कुडाळचे आहोत आणि तिथल्या प्रत्येक कलाकाराला सिंधू संकल्पाच्या माध्यमातून म्हणा किंवा अयोध्येच्या माध्यमातून एक नवीन पायरी म्हणा की एक नवीन स्टेज यांनी दोघांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि ते स्केल वेगळंच आहे. आम्ही ते सांगूच शकत नाही की त्याचा काय अनुभव आहे सध्या. आणि आत्ता ह्या नाटकातून पुन्हा आम्ही एक नवीन पायरी ओलांडतोय किंवा पायरीवरती उभा आहे. अद्वैत थिएटर्स, सिंधू संकल्प, भाऊ सर, अश्विनीताई सगळे दिग्गज कलाकार आजूबाजूला आहेत. थोडंसं दडपण आहे पण खूप स्वप्नवत आहे सगळ्या गोष्टी आणि खरंच दोन्ही दादांना थँक्यू म्हणेन की ते पाठीशी आहेत. माझ्या इतर कलाकारांना ते पुढे काही करतील, नक्कीच आमच्यासारख्या कलाकारांना पुढे घेऊन जातील. आणि राहुल सरांना पण थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना पण ही संधी मला आणि 2 शब्द मला तुमच्याशी बोलता आले. थँक्यू सो मच. यानंतर आमच्या या सिरियल किलर नाटकातील प्रमुख नायिका अश्विनी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन. मी सिनेमासाठी आत्तापर्यंत अनेक प्रेस कॉन्फरन्स केलेल्या आहेत पण हे माझं अतिशय उत्तम भाग्य आहे की मी एका नाटकासाठी इथे प्रेस समोर उभी आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनम्र अभिवादन आणि माझ्या दोन्ही निर्मात्यांना खूप खूप थँक्यू की हा असा एक सुंदर अनुभव त्यांनी मला दिला. आणि मी जेव्हा जेव्हा प्रेसची बरेच जण आपण तेव्हा भेटत असतो, इव्हन कुठलाही स्पेशली फुलराणीच्या प्रेसला मॅक्सिमम लोक मला विचारत होते की फुलराणीचा तुम्ही चित्रपट करताय मग तुम्ही नाटक कधी करणार. तर हे त्याचं उत्तर आहे असं मला वाटतं. याच नाटकाची मी बहुतेक वाट बघत होते आणि इतकी चांगली संहिता आणि इतका उत्तम रोल यांनी विश्वासाने माझ्यावर सोपवला आहे. तो मी कसा करेन तो भाग नंतरचा, पण त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय त्याच्यावर उतरण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. आणि हे जे सगळे कोकणातली लोक आहेत आणि मी पुण्याची तसंही मराठी इंडस्ट्री पुण्याशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या नाटकातला फुल स्टॉप येतो मी पुणे. पण तरीही खूप खूप वर्षांनी नाटक करतेय आणि अक्षरशः नाटक करणं हे मी पूर्णपणे विसरले होते. त्यामुळे अगदी बालवाडीच्या पहिल्या वर्गात गेल्यासारखी माझी या नाटकापासून सुरुवात झाली आहे. म्हणजे आधीचा पिक्चरचा आणि सिरियलचा एक्सपिरियन्स सगळा रिहर्सल हॉलच्या बाहेर ठेवून यांनी मला आत घेतलेला आहे आणि अगदी बेबी स्टेप्स पासनं हा सगळा प्रवास माझा सुरू आहे. आणि आता स्टेजवर किंवा तुमच्या समोर उभं राहण्या इतका कॉन्फिडन्स अचीव्ह झाला आहे आणि याचं सगळं श्रेय आमचे दिग्दर्शक केदार सरांना जातं. भाऊंबद्दल काय बोलायचं म्हणजे मी 2 वर्ष झाली ना भाऊ घे डबलला 2 वर्षापूर्वी मी यांच्याबरोबर एक चित्रपट केला होता घे डबल नावाचा आणि त्याच्यात एवढ्या मोठ्या स्टार बरोबर कसं मी बोलायला सुरुवात करू अशी एक भीती होती. आणि तो पिक्चर संपताना भाऊ एक अत्यंत चांगले माणूस, चांगले कलाकार आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण ते अत्यंत प्रामाणिक को ऍक्टर आहेत. त्यांना फक्त असं स्वतःचं काही चांगलं व्हावं असा हे नसतो, ते कायम सीनचा विचार करतात आणि हा अनुभव अर्थात मी सिनेमा करताना घेतलाच होता, पण या नाटकात मला प्रकर्षाने ते जास्त जाणवलं. कारण नाटकात त्यांचा एक्सपिरियन्स काहीच्या काही आहे आणि तो अनुभव त्यांचा आम्हाला सगळ्यांना शेअर करून ते
आमचंही काम चांगलं व्हावं किंवा ओव्हरऑल इम्पॅक्ट कसा चांगला व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असतात. भाऊ असे कलाकार फार कमी आहेत. त्यांनी खूप लोकांबरोबर काम केलंय, पण इतका चांगला को ऍक्टर, इतका चांगला कलाकार, इतक्या मोठ्या मनाचा को ऍक्टर क्वचितच अनुभवायला मिळतो. आणि थँक्यू. हा, आमच्या पुण्यात नसतं, आम्हाला येतच असतं. जोक्स अपार्ट, पण खरंच भाऊंनी तो जो एक दिलासा प्रत्येक याच्यात ते देतात की नाही हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, किंवा एक ग्रुप डिस्कशन म्हणजे त्यांच्या बरोबर एक डिस्कशनच्या योग्यतेचं ऍक्टरला समजतात समोरच्या, यातच त्यांचा मोठेपणा क्लिअर होतो. आणि हे श्रद्धा आणि तेजस ही एक वेगळी एनर्जी आहे. यांच्याबरोबर काम करताना पण खूप मजा येते. अर्थात मी हे सगळं आत्ता जे चालू आहे ते सांगतेय, पण अर्थात हे नाटक जेव्हा रंगमंचावर येईल तेव्हा तुम्हाला कसं वाटतंय, कसं नाही वाटतंय हे कळवण्याचा किंवा यातला सगळ्यात विश्वासाचा स्रोत हा मीडिया असतो. आणि त्यामुळे माझी मीडियाला विनंती आहे की प्लीज नाटक फक्त बघू नका, पण ते नाटक लोकांपर्यंत पोहोचेल कसं याच्यासाठी आम्हाला सहाय्य करा. धन्यवाद. थँक्यू अश्विनी. खरं तर आज जिची तब्येत बरी नाही अशी आमची वाहत असते. पिन टू पियानो, कुठे काय कमी पडेल, कुठे काय लागेल, म्हणजे आपला रोल करत असताना देखील राहुलजींच्या माध्यमातून म्हटलं ते खरं तर आम्हाला जो बॅकअप दिला, पाठीशी राहिली ती श्रद्धा आहे. तो मी श्रद्धाला विनंती करतो की तिने तिचं मनोगत इथे व्यक्त करावं. आमच्या या नाटकातील दुसरी प्रमुख अभिनेत्री. सगळ्यात आधी मी सगळ्यांची माफी मागते की मला याला उशीर झाला. माझ्या टीम सोबत तुम्ही सर्व पत्रकार मंडळी, आय एम रिअली सॉरी मी लेट झाले. आणि खरंच मला असं सांगायला आनंद होतोय की अलबत्या गलबत्या ह्या नाटकाची पुण्याही म्हणावं लागेल. किरण जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला तेव्हाच हे नाटक माझ्या वाट्याला आलं. आणि खरंच हे श्रेय अर्थात आमचे अद्वैत थिएटरचे निर्माते राहुल भंडारे सर आणि प्रणय तेली सर यांचं आहे. की केदार सरांनी जेव्हा माझं वाचन घेतलं तेव्हा मला असं वाटलं होतं की काय होईल, कारण भाऊंच्या बायकोची भूमिका आहे. सो आपलं कास्टिंग होईल की नाही हे सुद्धा दडपण मनात होतं, पण नाही, त्यांनी खरंच माझा विचार केला. त्यासाठी मी खरंच या तिघांचे आभार मानते. आणि स्पेशली भाऊंचे की इतकं छान वाटतं, म्हणजे असं जी भीती वाटत नाही. आधी अलबत्या गलबत्या करताना वैभव मांगलेंसोबत काम करताना जी भीती होती ती भाऊंसोबत काम करताना 1% पण वाटत नाही, पण जबाबदारी वाटते. म्हणजे अद्वैत थिएटर हे जरी हक्काचं प्रोडक्शन असलं माझ्यासाठी तरी सुद्धा ती जास्त जबाबदारी वाढली आहे असं मला वाटतं. कारण जेव्हा हे आपल्या घरातलं असतं तेव्हा ते खूप चांगलं होणं फार गरजेचं असतं. त्यामुळे खरंच आज जेव्हा सीमा ही भूमिका मला साकारायला मिळाली आहे तर अलबत्या गलबत्या ह्या नाटकात एक गोड कन्या राजाची भूमिका करते. आणि इथे आता मी एक ठसकेबाज बायको आहे. तर ह्या दोन्ही भूमिका वेगळ्या रंगशैलीच्या आहेत. अर्थात हे काम करताना जेवढी कलाकार म्हणून मला मजा येते तेवढीच नक्की प्रेक्षकांना हे नाटक बघताना मिळणार आहे. कारण आपण एखाद्या गोष्टीमध्ये जेवढे गुंतून जातो, आपल्या समोर ज्या काही गोष्टी दिसतात, म्हणजे इनफॅक्ट सोशल मीडिया असेल, आपण ते आपल्याशी रिलेट करून घेतो. आणि ते रिलेट झाल्यानंतर आपल्यालाही असं वाटतं हे माझ्यासोबत सुद्धा घडतंय, हे जीवन आपण जगतोय. त्याचा जो एंड असतो ना, म्हणजे कुठल्याही वाईट गोष्टीच्या किंवा चांगल्याही गोष्टीच्या कितपत आहारी जावं किंवा कुठे थांबावं, तर मला वाटतं हे सगळ्या विषयाला घेऊन असणारं एक छान असा फॅमिली ड्रामा आहे जे प्रेक्षकांना जेव्हा बघतीलच. अर्थात 12 ऑक्टोबरला शिवाजी नाट्य मंदिरामध्ये शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. तर तो आस्वाद प्रेक्षक जसे घेणार आहेत तसे कलाकार म्हणून आम्ही खूप छान आनंद घेतोच आहे. आणि अश्विनी ताई ऑफकोर्स माझे सिनियर आहे, त्यामुळे मला तेही भीती होती की ताई कशी असेल, ताईचा स्वभाव, पण नाही, खरंच एक फॅमिली असल्यासारखं वाटतं. इनफॅक्ट तेजस पण. आणि खूप आनंद आहे. थँक्यू सो मच राहुल सर, केदार सर आणि प्रणय सर आणि स्पेशली भाऊ की तुम्ही मला संधी दिली. मी आज एका सुपरस्टार सोबत काम करते, त्याचा एक मला खरंच आनंद आहे. आणि जेवढं प्रेम अलबत्या गलबत्यावर केलं अर्थात तितकंच प्रेम तुम्ही सिरियल किलरवर सुद्धा कराल. कारण रंगभूमीशी माझं नातं जोडलंय असं मी म्हणते. कारण माझे आतापर्यंत सगळ्या नाटकांचे मिळून 1000 पेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत. त्यामुळे हा एक अनुभव माझ्यासाठी खूप सुखद आहे. सो तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मार्फत प्रेक्षकांना नक्कीच आवाहन करा की सिरियल किलर 2 तास टेन्शन फ्री होण्यासाठी नक्की बघायला या. म्हणजे तू मला सिनियर आहे, तुझे 1000 पेक्षा जास्त प्रयोग झाले, माझं पहिलं नाटक. थँक्यू. आत्ताच आमचे एक सिनियर मेंबर इथे उपस्थित राहिलेले, मी गोट्या सावंत साहेब यांना विनंती करतो
गोट्या सावंत साहेब आमच्या नाटकाचे सूत्रधार आहेत. फार अनुभवी व्यक्ती आम्हाला सूत्रधार म्हणून इथे मिळालेले आहेत. इथे मी काही माझ्या टीम मेंबरना निमंत्रित करतो, कारण हा प्रवास आता आम्ही सुरू करतोय. हा प्रवास सुरू करताना ज्यांची आम्हाला मोलाची मदत झाली अशा लोकांचं आपल्यासमोर मला आभार मानणं आवश्यक वाटतं. झांजे काका यायचं, झांजे काका, राहुल पवार, जरा तुमची राहुल दादा, या नाटकाचे प्रमुख अभिनेते, खऱ्या अर्थाने सिरियल किलर भाऊ. नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनींनो. खूप बरं वाटतंय, कारण एक लिडिंग रोल असलेलं नाटक पहिल्यांदा मी करतोय. आणि करायचं होतं नाटक, माझी आवडच आहे नाटक करणं. मी करून गेलो गाव हे तर चालूच आहे माझं. पण म्हटलं असं एखादं नाटक पाहिजे की जे करताना आपल्याला समाधान मिळालं पाहिजे आणि प्रेक्षकांना सुद्धा. फक्त करायचं म्हणून नाही, पण ते नशिबाने माझ्याकडे चालत आलं. प्रणय तेली आमचे प्रोड्युसर आहेत, राहुल भंडारे सुद्धा आहेत. यांनी ते एक नाटक आणलं की हे बाबा असं करायचं आहे नाटक. आणि मग आम्ही जेव्हा केदार सर आमचे देसाई सर ते जेव्हा नाटक वाचलं तेव्हा ती धमाल माझ्या लक्षात आली की हे जरा वेगळंच आहे. आणि ते वेगळं करण्यात जी मजा आहे, कारण आतापर्यंत मी टी व्हीवर काम करत होतो, त्याच्यावर मालिकेत होतो, तिकडे शेवटी आता कंटाळा यायला लागला होता मला की नाही काहीतरी रिलॅक्स हवं आणि मी फक्त स्टेजवर रिलॅक्स होऊ शकतो. तर ते हे रिलॅक्सेशन आहे माझं हे सिरियल किलर नाटक. आणि ते बघून तुम्ही सुद्धा रिलॅक्स व्हाल, कारण हा प्रवास सुरू करताना राहुल सोबत होता इतकी वर्ष. आणि गोट्या काका म्हणजे आमचे गुरु आहेत या क्षेत्रातले. ते कधीच मला वाटत नाही की थर्ड बेल द्यायची आहे, तू कुठे राहिला लवकर ये, आरामात ये. हा जो काही त्यांचा उच्चार आहे ना, आरामात काय टेन्शन घेऊ नको, असेच पाठीशी उभे राहिले. आजही ते पाठीशी उभे आहेत, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. प्रणय तुझे आभार, श्रद्धा तुझे आभार, आमची अश्विनी तुझे आभार. आणि तेजस सर म्हणजे तो पहिल्यांदाच आमच्याबरोबर काम करतोय, पण तो आता रोल आहे. आता खूप प्रयोग करायचे आहेत आणि ते खूप प्रयोग करणारे आमचे निर्माते राहुल भंडारे सर आहेत. तर मी अनुभवतोय काय प्रयोग होत आहेत करून गेलो गावचे. मी बघितले 2-2 प्रयोग. आता तर कसरत आहे ती माझी, पण ती करताना एवढी भीती पण आहे की एक असं नाही झालं पाहिजे करून गेलो गाव म्हणजे सिरियल किलर डायलॉग आला. त्यामुळे तेवढाही कंट्रोल करून सगळं काम करायचं आहे. आणि हे छान नाटक माझ्या पदरात रंगभूमीने आणलं, त्याबद्दल त्या रंगभूमीचे शतशः आभार. धन्यवाद.